नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि आज आपण बघणार आहोत की मनाई हुकूम म्हणजे काय. बरेच लोकांना मनाई हुकूम हे माहिती नाही आहे आणि तो केव्हा मिळतो याबद्दल मी आज कायदेशीर माहिती थोडक्यात सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. मनाई हुकूम ही दिवाणी प्रक्रिया संहितेअंतर्गत CPC दिलेली एक महत्त्वाची कायदेशीर तरतूद आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला एखादे विशिष्ट काम करण्यापासून रोखण्यासाठी किंवा एखादे काम करण्यास भाग पाडण्यासाठी कोर्टाने दिलेला आदेश म्हणजे मनाई हुकूम होय. सगळ्यात आधी मनाई हुकूम म्हणजे काय आपण ते बघूयात. जेव्हा एखाद्याच्या कायदेशीर हक्काचे उल्लंघन होते म्हणजे होत असतं किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते तेव्हा न्यायालय हस्तक्षेप करून जो आदेश देते त्याला मनाई हुकूम असं म्हटलं जातं. याचे दोन प्रकार असतात. ते आहेत, एक आहे तात्पुरता मनाई हुकूम आणि दुसरा आहे कायमस्वरूपी मनाई हुकूम. हे दोन प्रकार त्याच्यामध्ये आहे. आत्ता आपण तात्पुरता मनाई हुकूम याबद्दल बोलू. केस चालू असेपर्यंत दिला जाणारा आदेश म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम होय. म्हणजे केस चालू आहे तोपर्यंतच तात्पुरता मनाई हुकूम हा दिला जात असतो. आणि कायमस्वरूपी मनाई हुकूम म्हणजे केसचा पूर्ण निकाल लागल्यानंतर दिला जाणारा अंतिम आदेश. मनाई हुकूम केव्हा घेतला जातो, त्याची परिस्थिती काय असते, केव्हा तो दिला जात असतो. जेव्हा एखाद्या मालमत्तेचे नुकसान होण्याची किंवा ती नष्ट होण्याची ज्या वेळेला भीती असते तेव्हा मनाई हुकूम हा मागितला जातो किंवा मागता येतो. जेव्हा प्रतिवादी म्हणजेच दुसरी पार्टी ती मालमत्ता विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा मनाई हुकूम हा घेतला जातो. मालमत्तेच्या शांततापूर्ण ताब्यामध्ये कोणी अडथळा आणत असेल तर मनाई हुकूम हा घेतला जात असतो. तसंच एखादे बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी मनाई हुकूम हा घेतला जातो. या चारही पद्धतीने मनाई हुकूम हा घेतला जात असतो. आता कोर्ट मनाई हुकूम केव्हा देत असते ते बघू. न्यायालय मनाई हुकूम देताना प्रामुख्याने 3 गोष्टी तपासतात. पहिली आहे प्रथमदर्शनी पुरावा. म्हणजेच काय तर वादी म्हणजेच केस करण्याचे ज्या वेळेला म्हणणे कागदावरून सकृतदर्शनीस खरे वाटले पाहिजे. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण कोर्टासमोर पुरावा देतो तो सुरुवातीलाच तो खरा वाटला पाहिजे. साहेबांना ते कोर्टामध्ये पटलं पाहिजे की हे जे तो सांगतो आहे ते खरं आहे. त्यानंतरच आपण ही पुढची प्रोसेस करू शकतो. नंतर आहे भरून न येणारे नुकसान. जर मनाई हुकूम दिला नाही तर वादीचे नुकसान होऊ शकते असं ज्या वेळेला कोर्टाला वाटेल त्यावेळेला आणि हे नुकसान होईल जे पैशाने भरून काढता येणार नाही असं जर नुकसान असेल तर अशा वेळेला मनाई हुकूम हा दिला जात असतो. तसंच सोयीचे संतुलन. म्हणजेच काय तर मनाई हुकूम दिल्यास दुसऱ्या पार्टीपेक्षा वादीचे नुकसान जास्त होईल का हे कोर्ट पाहत असतं. म्हणजे जर आपण मनाई हुकूम दिला नाही तर आपल्या जो वादी आहे त्याचं नुकसान होईल का हे कोर्ट बघतं आणि नंतरच ठरवतं. म्हणून त्याप्रमाणे मनाई हुकूम हा दिला जात असतो. कायदेशीर प्रोसिजर काय त्यासाठी ते बघूयात. मनाई हुकूम मिळण्याची प्रक्रिया सगळ्यात आधी म्हणजे पहिलं दावा दाखल करणे. सर्वात दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही आधी दावा दाखल करू शकतात. त्यानंतर तुम्ही त्यासाठी अर्ज करायचा असतो. कुठला, ऑर्डर 39 रूल 1 आणि 2 नुसार मुख्य दाव्यासोबतच तात्पुरता मनाई हुकुमासाठी स्वतंत्र अर्ज तुम्ही द्यावा लागतो. तो दिला पाहिजे. म्हणजे नंतर आहे तात्काळ दिलासा, एक्स पार्टी ऑर्डर. जर परिस्थिती अतिशय गंभीर असेल तर कोर्ट दुसऱ्या पार्टीला नोटीस न देताही तात्पुरता म्हणजेच काय तर जैसेच ते आदेश देऊ शकते. त्यानंतर नोटीस बजावणे. दुसऱ्या पार्टीला कोर्टाची नोटीस ही दिली जाते आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात असते. तसंच अंतिम सुनावणी. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकले जाते आणि पुरावे पाहिल्यानंतर कोर्ट तो आदेश कायम ठेवते किंवा रद्द करते. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. कायम ठेवतं किंवा रद्द करतं. कोणाची बाजू खरी आहे ते ज्या वेळेला कोर्टाला वाटतं त्यावेळेला तो निर्णय होत असतो. आता महत्त्वाची तुम्हाला टिप्स आहे. जर कोर्टाच्या मनाई हुकुमाचे उल्लंघन झाले तर संबंधित व्यक्तीला दिवाणी तुरुंगवास किंवा मालमत्ता तसंच जप्तीची शिक्षा देखील होऊ शकते. ऑर्डर 39 रूल 2A म्हणजे 2A नुसार. या प्रक्रियेसाठी सातबारा उतारा, फेरफार उतारा तसंच मालमत्तेचे खरेदी खत यासारखी कागदपत्रेही आवश्यक आहेत. या पद्धतीने तुम्हाला मनाई हुकूम कसा
काढता येतो किंवा त्याची प्रोसिजर काय आहे हे थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 920 915 56 69. आपल्याला काही अडचणी असतील किंवा कायदेशीर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवरनं कॉल करून मला विचारू शकता. खूप खूप धन्यवाद.